हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। खऱ्या अर्थानं ज्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ केली ते महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना देखील नमन करतो। आणि कालच ज्यांची जयंती झाली ते आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या चरणी देखील या ठिकाणी नतमस्तक होतो। आज या जाहीर सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले महानगराचे आपले अध्यक्ष धीरज घाटेजी, प्रदेशाचे महामंत्री राजेश पांडेजी, जगदीश मुळीकजी, आपल्या सर्वांचे लोकप्रिय उमेदवार आणि तुमच्या आशीर्वादाने 23 तारखेला जे कसब्याचे आमदार होणार आहेत असे हेमंत रासनेजी, दीपक भाऊ मानकर, संजय सोनवणेजी, सुदर्शना त्रिगुणाईक, स्वर्धा बापट, गौरव बापट, कुणाल टिळक, राजेंद्र काकडे, संदीप खर्डेकर, नितीन वायदंडे, अजय दराडे, निलेश जगताप, कपिल जगताप, निर्मल हरिहर, अजय खेडेकर, सुरेखाताई कदम, मनीषाताई लडकत, नंदू कांबळे, आरतीताई कोंढरे, गौरव पिंपळे, उदय लेले, गौरीताई जाधव, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर लिहून देणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाहीये, तथापि मी क्षमा मागतो। आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज आपण सगळे लोक हेमंतला आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी आलो आहोत। खरं म्हणजे सर्वप्रथम ग्रामदैवत कसबा गणपती ग्रामदेवी तांबडी जोगेश्वरी यांना वंदन करतो। आणि हा कसबा म्हणजे मानाच्या गणपतींचे पैकी महत्वाचे गणपती या ठिकाणी आहेत, त्यामुळे त्या सर्व श्री गणेशांना या ठिकाणी मग ते दगडूशेठ हलवाई असतील, मंडई गणपती असेल, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट असेल, या सगळ्या आमच्या गणेशांना मी वंदन करतो आणि त्यांना आशीर्वाद मागतो। खरं म्हणजे आताच हेमंत सांगत होता की राजमाता आई जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेलं हे कसबा आहे आणि या कसब्यातूनच स्वराज्याची मुहूर्तमेढ ही त्या ठिकाणी सुरू झाली। आणि महात्मा ज्योतिबा फुलेंपासनं तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांपर्यंत एक मोठा वारसा या कसब्याला या ठिकाणी राहिलेला आहे। खरं म्हणजे आज आपण सगळे या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित आहोत। कसब्याचं नाव घेतल्यानंतर साहजिक सगळ्यात पहिल्यांदा आठवण होते आमचे नेते गिरीश भाऊ बापट यांची, ज्या गिरीश भाऊंनी खऱ्या अर्थानं या पुण्याला एक अतिशय अष्टपैलू नेतृत्व दिलं आणि अनेक वर्ष या कसब्याचं नेतृत्व करत देशाच्या लोकसभेपर्यंत ते गेले। आणि त्यानंतर आठवण येते की आमच्या मुक्ताताई टिळकांची, टिळक घराण्याचा वारसा चालवत नगरसेवकापासून महापौरापासून आमदारापर्यंत वेगवेगळ्या पदांवर काम करत असताना लोकाभिमुखता ही त्या ठिकाणी ठेवत ताईंनी काम केलं। आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थानं कसब्यात आल्यानंतर त्यांची आठवण होणं अतिशय साहजिक आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे 2014 साली देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सरकार आलं आणि महाराष्ट्रातही आपल्या महायुतीचं सरकार आलं आणि त्यानंतर पुण्याच्या विकासाला एक मोठी गती देण्याचा प्रयत्न आपण केला। पुण्याचे जे वेगवेगळे प्रश्न होते, ज्या अनेक समस्या होत्या, खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे दिल्लीमध्ये ज्यावेळी मेट्रोचं काम सुरू झालं त्याच वेळी संकल्पना आली की पुण्यामध्ये देखील मेट्रोचं काम झालं पाहिजे, पण दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही। पण 2014ला दोन्हीकडे सरकार आल्यानंतर या ठिकाणी
मी पुण्यामध्ये महा मेट्रो नावाची कंपनी तयार केली. त्या कंपनीला पुणे मेट्रोचं काम दिलं आणि देशामध्ये सर्वाधिक वेगानं मेट्रोचं काम जर कुठे झालं असेल तर ते या पुण्यामध्ये झालं. आणि त्याच्यामध्ये अर्थातच आपल्या कसब्यामध्ये अंडरग्राऊंड रेल्वेचं काम देखील आपल्याला पाहायला मिळालं. आणि आज पुण्याचा सातत्याने विस्तार मेट्रोचा आपण करतो.